तांडव स्तोत्र पण बोलू शकतो. जटाटवी गलज्ज बल प्रवाह पावितस्थले गले वलंब लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 निनाद वड्डमर वयम चकार चंड तांडवम तनोत न शिव शिव. तिची ट्रीटमेंट जेव्हा मी पाहिली तर मला नंतर कॉन्फिडन्स आला किंवा म्हणलं मी माझी काम पूर्ण करून घेऊन. अँड देन आय रिअलाइज आय टूक अ व्हेरी वाईज डिसिजन दॅट वी व्हिजिटेड डॉक्टर खैरनार अँड गॉट अवरसेल्फ बोथ ऑफ अस ट्रीटेड. नमस्कार सर, आज आपल्या बरोबर माधव जाधव सर आहे आणि गुरुजींची ट्रीटमेंट आजपासून 3 वर्ष आधी झाली होती. त्यांना म्युकरमायकोसिस झाल्यामुळे त्यांचा अख्खा अर्धा जबडा काढावा लागलेला आणि त्याच्यानंतर ते वर्षभर साधारण तुम्हाला त्रास होत होता, बरोबर? हे 4 वर्ष आधीची गोष्ट आहे. 4 वर्ष आधी त्यांचा म्युकरमायकोसिस मध्ये जबडा काढावा लागलेला वरचा अर्धा आणि 1 वर्षाचं पूर्ण जखम भरल्यानंतर त्यांना एका बाजूला दात नसल्यामुळे त्यांनी ट्रीटमेंट 1 वर्षानंतर केली आज आणि ती ट्रीटमेंट इम्प्लांटद्वारे त्यांना दात फिक्स दात देण्यात आले. तर ते 3 दिवसात ही पूर्ण ट्रीटमेंट झाली होती. तर माधव सर, तुम्ही याच्याबद्दल थोडं सांगू शकाल की तुमचा हा 3 वर्षाचा अनुभव, आज तुम्हाला दात लागून 3 वर्ष झाले, तुम्हाला कसं वाटतंय, तुमचं आयुष्य कसं आहे आणि तुम्ही आता नॉर्मल तुम्ही जसं मला सांगत होते तसं त्याच्याबद्दल 2 शब्द तुम्ही शेअर करू शकतात का? साधारण 7 ते 8 महिने मी झाल्याच्या नंतर तोंडात दातच नव्हते ते अर्ध्या साईडला आणि जेवणाचा त्रास, लोकांच्या समोर जाण्याचा त्रास, बरोबर, रुमाल बांधून जायचं, मास्क लावून जायचं आणि एक कॉन्फिडन्स लेवल घसरलेली. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये काम देखील त्रास झालेला, कामात देखील खूप त्रास व्हायचा. हो, सगळं त्रासदायक ती गोष्ट होतीच. मेंटली फिजिकली सगळीच त्रास व्हायचा. नंतरला शोधलं, तुमच्यापर्यंत पोहोचलो, तुम्ही भेटले आणि एक उत्कृष्ट अशी परत रिप्लेसमेंट दातांची केली. तर मला असं वाटत होतं की एक सक्सेस होईल, नाही होईल, काय होईल, त्याची पण भीती एक मनामध्ये होती. बरोबर. पण एक साधारण मी तुम्हाला खरं सांगायचं झालं तर 90% तर मला असं वाटते की काही बसवले आपल्याला, काय झालंय, नॉर्मल झाले, बऱ्यापैकी नॉर्मल झाले आणि परत पहिल्या लाईफ मध्ये आणि याच्यामध्ये इतका काही फरक नाही वाटत आहे. अरे वा, क्या बात आहे. फक्त विशेष एवढं साफसफाई करणं हे आपलं एक तेवढं काम असतं, तेवढं बाकी पण व्यवस्थित आहे. म्हणजे मला त्याची काही आठवण येत नाही किंवा त्याचं जे लॉस झालं त्याचं दुःख वाटतं असं इतकं काय वाटतं. क्या बात आहे, व्हेरी नाईस. पहिल्यासारखं फील होते. 3 वर्षांनी अजून कॉन्फिडन्स वाढत चाललाय आता, दिवसेंदिवस वाढत चालले ना, कारण मी प्रवचनकार आहे. मला म्हणजे बोलण्याचं 30-32 वर्षापर्यंत मी जो स्टडी केला की प्रवचन करायचं, शास्त्र अध्ययन करायचं. आमच्या वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये त्यात कीर्तन प्रवचनाची परंपरा असते, बरोबर, भागवत कथा सांगण्याची परंपरा असते. मला त्या गोष्टीचं खूप दुःख वाटायचं की मी परत नाही करू शकत, एवढं बोलू नाही शकणार. आणि ज्या डॉक्टरांना मी भेटलो, ओपिनियन घेतलं की मला परत माझं पूर्ववत लाईफ होईल का सक्सेस, मला संस्कृत बोलता येईल का, मग त्याच्यावरती जेव्हा आपण ट्रीटमेंट केली, हे बसवलं, तर सुरुवातीला 3-4 महिने मला ते सगळं सेट व्हायला वेळ गेला. आपले जुने पण काही व्हिडिओ असतील. आता मी संस्कृत तांडव स्तोत्र पण बोलू शकतो. जटाटवी गलज्ज बल प्रवाह पावितस्थले गले वलंब लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 निनाद वड्डमर वयम चकार चंड तांडवम तनोत न शिव शिव. संस्कृत यायला लागलं. अरे वा. आणि प्रवचन कीर्तन पण परत चालू झाले आणि माझं हरवलेलं लाईफ मला तुमच्यामुळे तुमच्यामुळे, माझ्यामुळे, ते त्याच्यामुळे. आणि तुम्ही जी एकदम ठामपणे डिसिजन घेतली, आम्ही तर काम करणारे लोक आहेत. कारण सकाळी रोज आरशाच्या समोर गेल्यावरती आमच्या दातांबरोबर तुमची पण आणि तुमच्या टीमची पण आम्हाला रोज आठवण. थँक्यू सो मच. लास्ट पर्यंत येणार नाही, पण हे तुमचा मोठेपण आहे, असं नाहीये. तुम्ही जी डिसिजन घेतली, तुम्ही त्या टायमाला डिसाईड केलं की मला आयुष्य माझं बदलायचं आहे आणि तुम्ही आमच्यावरती विश्वास दाखवला आणि त्याच्यामध्ये त्याचा पण खूप मोठा रोल आहे. तर त्याच्यामुळे तुमचं खूप छान झालेलं आहे आणि मी नेहमी आशा करतो की तुमचं असं नेहमी सदैव चांगलं राहावं. मित्रांनो, तुम्हाला एकदा त्यांची आतली सिच्युएशन आहे ती तुम्हाला दाखवतात. तुम्ही ऐकलं की कशा प्रकारे त्यांनी संस्कृतचं म्हण घेतली आणि कसं ते म्हणाले संस्कृत, तर मंत्र जसे म्हणाले, तर आतमध्ये ऍक्च्युली सिच्युएशन तशी नाहीये. तर वरती बंद करा. हे सगळे त्यांचा पूर्ण जबडा काढण्यात गेलेला आणि हा पूर्ण आहे तो हा झायगोमॅटिक इम्प्लांट आहे. इकडे फ्रंटला नेझल इम्प्लांट आहे आणि मागे टेरिगॉइड इम्प्लांट टाकल्यामुळे त्यांना दात दिल्यात गेले. अदरवाईज त्यांना हा अख्खा जबडा काढण्यात आलेला. सर बंद करा, टकटक करा. व्यवस्थितपणे ते खाऊ शकतात. इकडे त्यांना साफसफाई करायला लागते आणि ही पर्टिक्युलरली जी प्रोसिजर आहे याला म्हणतात म्युकरमायकोसिस रिलेटेड ओरल रिहॅबिलिटेशन. तर
ब्लॅक फंगस ही गोष्ट तुम्ही ऐकलीच असावी, राईट? तर कोरोनाच्या टायमाला बऱ्याच टायमाला खूप मेडिसिन्स दिल्यामुळे, कदाचित डायबिटीस वाढल्यामुळे बऱ्याच लोकांना जबड्याला ब्लॅक फंगस झालं. त्यामुळे पूर्ण अख्खा जबडा किंवा पूर्ण जबडा किंवा अर्धा जबडा काढावा लागायचा असायचं. आणि अशा पेशंट्सला नेहमी प्रॉब्लेम व्हायचा. बरेच काही पेशंट आहे ज्यांनी अजूनही दात लावलेले नाही. तर तुम्ही घाबरू नका, तुम्ही तसं आम्हाला संपर्क करा. तुमचे एक्सरे, सिटी स्कॅन्स वगैरे सगळं स्टडी करून कुठे हाड नाहीये त्या हिशोबाने प्रत्येकाची केस वेगवेगळी असते. असं नाही की सरांची केस आहे तर तसं दुसऱ्याची पण सेम टू सेम तशी असते. प्रत्येकाची केस वेगवेगळी असते. त्या केस प्रमाणे आम्ही त्यांचा अभ्यास करू आणि त्यांना जे सगळ्यात उचित ट्रीटमेंट आहे ती आम्ही त्यांना देऊ. नमस्कार. नमस्कार. तर आज आपल्या बरोबर संजय रेवटकर सर आहे. जळगाववरून त्यांनी इथे मुंबईला आले आहे आणि त्यांनी ट्रीटमेंट केली आहे. आजपासून 4 वर्ष आधी 2021 मध्ये त्यांनी फुल माउथची इम्प्लांट ट्रीटमेंट केली होती. आणि त्याच्यामध्ये फुल माउथ रिहॅबिलिटेशन म्हणू शकतो. त्याच्यामध्ये वरच्या दातांना सगळ्यांना क्राउन अप केलेलं, काही ठिकाणी इम्प्लांट टाकलेले आणि खाली चबड्यात पूर्ण ठिकाणी इम्प्लांट टाकण्यात आलेले. तर सर, तुम्ही तुमचा 4 वर्षाचा जो प्रवास होता, दात लावल्यानंतर किती फरक पडला, कसं तुमच्या जेवणामध्ये फरक पडला, ह्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द बोलू शकतात. तेवढंच नव्हे तर सरांची मिसेस अंजली मॅडमने देखील फुल माउथ इम्प्लांट ट्रीटमेंट केली होती. आणि तुमच्या दोघांचा प्रवास जरी तुम्ही सांगू शकला तर खूपच उत्तम होईल. माझ्याविषयी सांगायचं म्हणजे जसं आपण युद्धात समजा आपले योद्धे राहतात, तर सुरुवात जेव्हा झाली, कधी इकडली दाढ गेली, कधी तिकडली दाढ गेली, मग कधी समोरचा एक दात गेला, कधी खालचे 2 दात गेले. म्हणजे कसा हा माणूस हळूहळू म्हणजे हतप्रभ होत गेला. म्हणजे जेवायला त्रास, हसताना बरं वाटायचं नव्हतं, सगळे म्हणजे असे प्रॉब्लेम व्हायला लागले आणि दात दुखणे वगैरे सगळे व्हायचे. तर माझ्या बायकोच्या ट्रीटमेंटसाठी म्हणून आम्ही इथे आलो बेसिकली, कारण शी हॅड लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. आणि जेव्हा पहिले डॉक्टर साहेबांशी सगळी बोलणं झालं, यांचं थोडं आम्हाला मिळालं होतं. म्हणजे आमच्या जळगावच्या एका डॉक्टरनी सांगितलं यांच्याविषयी, आलो आणि नंतर तिला दाखवलं. तर तिची ट्रीटमेंट जेव्हा मी पाहिली, नाही मॅडम, अरे मला भीती वाटायची नेहमी डॉक्टरची, मी सहसा दवाखान्यात जात नाही. पण जेव्हा आय सॉ दॅट द वे ही हॅज ट्रीटेड, तर मला नंतर कॉन्फिडन्स आला की म्हणलं मी माझी का पूर्ण करून घेऊ नये. मला गरज होती पण मी तिच्याला जास्ती देत होतो. तर डॉक्टर साहेबांना विचारलं, मी म्हटलं मलाही म्हटलं माझे तुम्ही पहा. तर म्हणे हो म्हणे आपण करू म्हणे तुमचंही म्हणे. तर पाहिल्यानंतर सगळं मला असंच जाणवलं की बा नाही, आता फार चांगलं डिसिजन मी घेतलं. आणि जे काही नंतर त्यांनी ट्रीटमेंट केली, सगळे इम्प्लांट लावले आणि वर्क करून दिलं. एकदम पूर्वीचं जे मी आयुष्य जगायचो आणि काय म्हणतं त्याला नंतरचं जे खाणं पिणं हसणं वगैरे सगळं याच्यामध्ये कसं आता वेगळं एक म्हणजे नवीन आयुष्य सुरू झाल्यासारखं होतं हे लावल्यानंतर. पूर्वीचा वेगळा प्रकार असतो, आताचा वेगळा प्रकार असतो. तेव्हा लोक चिडवायचे, अरे किती अजून चालले तुझे दात वगैरे. तर ती आता राहिली नाही. आता त्यावेळेस छान वाटतं माणसाला, कसं अजून तारुण्य परत आल्यासारखं वाटतं. बरोबर. आपण जसं पाहतो तेव्हा तसे छान सगळे दात एकसारखे, बिलकुल स्वच्छ, एकदम हसायला मजा येते, जेवायला मजा येते, खायलाही मजा येते. असा सगळा माझा फार चांगला अनुभव आहे डॉक्टरांचा. डॉक्टर दर्शना पण त्यांनी पण बरेच माझ्या याच्यावर म्हणजे त्यांचं पण इन्व्हॉल्वमेंट होतं. बोथ आर व्हेरी गुड, व्हेरी फ्रेंडली आणि व्हेरी मोटिवेटिंग अँड एनकरेजिंग. म्हणजे माणसाला जाणवत नाही आपण एवढं मोठं काही आपल्या शरीरावर होत आहे असं. त्याच्यामुळे सगळं आरामात सगळं आमचं झालं. आणि हे पाहून नंतर माझा मुलगा आहे, मुंबईला राहतो, त्याच्या दातामध्ये प्रॉब्लेम होता. तर मी त्यालाही कन्व्हिन्स केलं की म्हणलं तू इथे आता म्हणलं दाढीचा प्रॉब्लेम होता, त्यानेही करून घेतला. सगळं आमचं कुटुंब यांच्याकडे शेवटी वी रिअलाइज की चला चांगले डॉक्टर आहेत, सगळं आपलं दाखवून द्यायला प्रॉब्लेम. बरोबर. आणि अंजली मॅडमचं पण खूपच चांगलं झालं. तिचं खूप झालं. तिला वेगवेगळे प्रकार ते होते, तिला त्रास खूप होत होता. त्यासाठी म्हणून आम्ही आलो. त्यांना पायरियाचा त्रास होता, दात सगळे हालत होते. त्याच्यामुळे आय वॉज रिअली वरीड फॉर हर. आणि पहिले आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही दाखवलं. खरं सांगायचं म्हणजे तो आजचा नाही प्रॉब्लेम, 21च्या पूर्वी म्हणजे 18-19 पासून आम्ही दाखवायचो. ते डॉक्टर लोक ते आम्हाला कॉन्फिडन्स येत नव्हता. पण जळगावचे एक डॉक्टर, त्यांना आम्ही भेटलो, डेंटिस्ट होती, पण त्यांनी आपल्याकडे ठेवून घेण्यापेक्षा त्यांनी मला यांचं नाव सजेस्ट केलं, तुम्ही मुंबईला जा म्हणे, खरणारे डॉक्टर आहेत म्हणे. म्हटलं मग मुंबईला माझा मुलगा राहतो, जा म्हणे. पत्ता बित्ता दिला त्यांनी, सगळा फोन नंबर दिला, बोललो, घेऊन आलो. अँड देन आय रिअलाइज आय टूक अ व्हेरी वाईज डिसिजन दॅट वी व्हिजिटेड डॉक्टर खैरनार अँड गॉट अवरसेल्फ बोथ ऑफ अस ट्रीटेड. थँक्यू सो मच सर. तर हे तुम्ही बघितलं की 4 वर्षानंतर हा फॉलोअप आलेला आहे. सरांबरोबर डेफिनेटली मॅडम पण आले, त्यांचा पण फॉलोअप आता 4 वर्षाचा होणारच आहे. तर 4 वर्षांनी देखील पेशंटच्या क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये तेवढा अंतर पडतो. ते व्यवस्थित खाऊ शकतात, ते व्यवस्थित हसू शकतात, बोलू शकतात. ठीक आहे, मला तर हसायला प्रॉब्लेम होता, पण शी बिईंग अ लेडी ह्युमन आणि तिला जे दातांचे प्रॉब्लेम होते
त्याच्यामुळे ती कधी तोंड भरून हसत नसे ती, असं तोंडावर रुमाल ठेवून हे ठेवून वगैरे लोक तिला अरे तू हास वगैरे, पण ते काय होतं तिला प्रॉब्लेम. पण आता मात्र बिलकुल खळखळून माझ्यासोबत आपण असे बिलकुल आता म्हणजे पुरी फोटो बिटो घ्यायचा म्हणजे तिला लोक म्हणायचे का हा हास, ती फार रेली हसायची. आपण आता एकदम आता म्हणजे आता फार हा मोठा बदल मी पाहिला तिच्यावर. एक्झॅक्टली, यालाच म्हणतात क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह. तर तुमच्या माहितीप्रमाणे सरांनी जर तसं तुम्हाला सांगितलंय की ऍक्च्युली खरखर असा प्रॉब्लेम जो असतो तो नाहीसा होतो, तुमच्या आयुष्यात चांगला बदल होतो, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते. हा जर तुम्हाला तर अशाच प्रकारचा प्रॉब्लेम आहे, तुमचे सगळे दात गळले असतील किंवा तुमचे दात लूज झाले असतील किंवा पायरियामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल, तर तुम्ही देखील आज नवीन दात लावू शकतात इम्प्लांटच्या द्वारे. बऱ्याच वेळी ट्रीटमेंट ही 3 ते 7 दिवसात होते. तर तुम्हाला या गोष्टीबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर आमच्या हेल्पलाईनवर संपर्क करा. आमची टीम नेहमी सदैव तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला नेहमी सांगेल की कसं काय प्रकारे ट्रीटमेंट होऊ शकतात. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही 2 शब्द शेअर केल्याबद्दल, लोकांना मोटिवेट केल्याबद्दल. आम्ही अशी इच्छा करावी की असंच तुम्ही मोटिवेट होत राहावे आणि तुम्हाला स्वतःच्या लाईफमध्ये जो प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याच्यावरती लक्ष देऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, अशीच आमची इच्छा आहे. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.